कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान, कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. कळलेचे नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली. विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला जावे यावे. कळलेचे नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली. करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदे विनिवेशयन्तम. वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जिह्वे पिबस्वामृतमेतदेव, गोविंद दामोदर माधवेति. गोविंदा माधवा केशवा वामना, गोविंदा माधवा केशवा वामना. कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. कळलेचे नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली. सेवा करताना बोलले आपण विश्ववंदे विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय महाराजांच्या गाथेतील बाळक्रीडा या प्रकरणातील 3 चरणाचा गोडासा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय श्रीकृष्ण परमात्म्याची सुखानुभूती प्राप्त झाल्यानंतर जीवनावरती काय परिणाम झाला याचा विचार प्रकट करतात. विठ्ठल सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. तृतीय दिनी हा कार्यक्रम संपूर्ण या आळंदी क्षेत्रामध्ये होतोय, इंद्रायणी मातेच्या तीरावरती, आणि अतिशय जागतिक लेवलच्या या वास्तूमध्ये आपण हा सोहळा संपन्न करतो. ही
वास्तू सामान्य नाही ना. हे ज्ञानेश्वरी मंदिर हे जे आहे एका महात्म्याच्या हयात त्याच्याकरता गेली. आपण मागे मूर्ती पाहतो त्यांची, गोविंदरावनाथ केंद्रे. एकदम आयुष्यभर त्यांनी त्यांचं जीवन या मंदिराकरता घातलंय. आणि आमची पुढची पिढी सुद्धा आता विष्णू महाराज, त्याचबरोबर भास्कर महाराज याच्याकरता आता अहोरात्र सगळी ट्रस्टी मंडळी झाडतायत. हे ज्ञानेश्वरी मंदिर जे आहे असं म्हटले एक जगात युनेस्को नावाची संघटना आहे. कोणती? युनेस्को. म्हणजे जागतिक लेवलचे आहे ती. जगातले जवळजवळ सर्व देश तिचे सभासद आहेत. जागतिक लेवलची संघटना आहे. आणि ती संघटना एक दिवस सगळे जगातले लोक एकत्रित आले आणि त्यांना जगाला एक शांततेचा संदेश द्यायचा होता. मग जगाला शांततेचा संदेश देण्याकरता त्यांनी असं शोधलं की आपण कोणतं काव्य शोधलं पाहिजे, जगाला संदेश देणारं कोणतं काव्य आपण शोधलं पाहिजे. तर सर्वांनी शोधल्यानंतर त्यांच्या सगळ्यांच्या निदर्शनास एकच आलं, जगाला आपला संदेश द्यायचा असेल तर त्याच्याकरता फक्त जगात एकच काव्य म्हणजे पॉवरफुल आहे, ते म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं पसायदान. सामान्याने सर्वसाधारण माणसाने नाही शोधलं. तुम्ही नेटवर टाका आणि युनेस्को नावाची संघटना आहे ती पाहते नका शोधली. म्हणजे इतक्या तोला मुलाचं हे मंदिर आता या ठिकाणी उभारलंय. आणि या 2-3 दिवसाचं नियोजन ज्यांनी केलंय ते आमचे धनंजयराव मुळे यांनी. हा 2-3 दिवसाचा त्यांचा एक संकल्प होता की आपण हा सोहळा प्रतिदिनी करायचा आहे. आणि त्या निमित्ताने माझ्या वाटेल सेवा आलेली आहे. धनंजय भाऊ, मी एक हरी महाराज वाचलं होतं की बाबा महाराज सातारकर त्यांचे पूर्वज होते. दादा महाराज पूर्वज होते. आणि सातारकर महाराजांच्याच मुखातून मी ऐकलं ते छोटे असतानाच पंढरीला गेले आणि गेल्यानंतर तिथून ते येताना माळ घालून आल्यानंतर चेहऱ्यावरती आनंद जास्त होता. मग वडिलांनी विचारलं, अरे दादा, तुझ्या चेहऱ्यावरती आज आनंद जास्त आहे, तू छोटासा आहे, तुझ्या चेहऱ्यावरती एवढा जास्त आनंद का आहे? त्या छोट्या बालकाने दिलेलं उत्तर गोड आहे. त्यांनी सांगितलं, बाबा, मी आता पंढरीला गेलो आणि माळ घालून आलो. त्याने सांगितलं, अरे माळा तर सगळ्याच्याच गळ्यात आहे, माळा सगळ्याच्या गळ्यात आहे, तुला एवढा आनंद का झाला? त्याने दिलेलं उत्तर गोड आहे. ते म्हणाले, दादा, मी आता पंढरीला जाऊन माळ घालून आलो ना बाबा, तर त्याचं कारण असं आहे, मी जर माळ घालण्याच्या अगोदर जर गेलो असतो तर मी एक सर्वसामान्याचा मुलगा म्हणून गेलो असतो. पण उद्या जरी मला आता मरण आलं तर मी ज्ञानोबा तुकोबांचा पांडुरंगाचा म्हणून मला सांगायचंय. आता तुम्ही हा संकल्प जो तुमचा पूर्ण केलाय आणि आळंदीत तो संकल्प पूर्ण तोला जात आहे. आजपासून तू म्हणजे तुम्ही सामान्याचे राहिले नाही तर तुम्ही ज्ञानोबा तुकोबांचे असे चांगले सत्य संकल्पाचा नारायण हो म्हणून आपला हा संकल्प. आणि आज आपली जास्ती काल्याची सेवा आहे. माझ्या वडिलांना ज्यांनी सेवा दिली ते आमचे परमार्थिक अत्यंत स्नेही वारकरी संप्रदायातील एक अतिशय गोड व्यक्तिमत्व. म्हणजे मी 2-3 दिवस झाले सारखं डबल पॉईंटला चालू तुम्हाला नाही कळत, याला कळत. म्हणजे 2-2 कार्यक्रम चालू आहेत 2-3 दिवस, तरी सुद्धा मी आलो आणि महाराजांची वाणीची एवढी गोड आहे आमच्या तवारी मौलीची. त्यांचा फोन आला की मला त्यांना नाही म्हणावंच वाटत. मौलींनी मला ही सेवा माझ्याकडे दिली. या सेवेकरता अत्यंत गोड अशी दुर्मान या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांनी गोड मृदंग वाजवला त्यांचं नावच आहे मोहन. मोहन गोड काय गोड मृदंग वाजवला. आणि अनागत दाद्यांनी आज खूप विशेष दिली अनागत. म्हणजे मला त्यापेक्षा माऊली असं विशेष वाटलं. म्हणजे या मंदिरात मी आता 4-2 कीर्तन केली, परंतु आतापर्यंतच्या सगळ्या कीर्तनात साऊंड सिस्टम लागलेली नंबर 1 इथे. दादा या हॉलमध्ये काय असं मला क्लिअर आवाजच येत नव्हता, परंतु आज मला म्हणजे काय तुमचं कौशल्य असेल इतक्या याच्यात आम्ही सुंदर अशी साऊंड सिस्टम लागली. त्याचबरोबर या कीर्तनाच्या साथी करतात त्यांनी गोड चाल गायली ते आमचे आकाश महाराज. गोड चाल सुरुवात गोड चाली.
त्याचबरोबर पाठीमागे ज्यांनी गायले ते आमचे हरी महाराज जरा या साईडने आमचे पांडुरंग महाराज आहेत, त्याचबरोबर योगेश महाराज आहेत आणि सर्वच आता माता मावल्या, सर्वच विद्यार्थी वर्ग, सर्वच पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सुंदर असं हे चॅनल आहे संत वचने. संत वचन. वा वा वा, सुंदर असं हे चॅनल आहे. आपल्याला आता 11:15 झालेले आहे, 1 तास सेवा करू. तुम्हाला पण आता गाव गाठायचंय आणि तुमच्या अगोदर आमचे विद्यार्थी मंडळ सकाळचे कीर्तन जे असतात ना लवकर लवकरची याच्यात कीर्तन म्हणजे अवांतर प्रयोजन आहे, परम प्रयोजन म्हणजे महाप्रसाद आहे. आता आपलं काल्याचं कीर्तन आहे. आता प्रस्तावना वाढत नाही, काला किती प्रकारचा काय सगळं आपण ऐकलेलं आहे. फक्त एक भाव सांगतो, काला दही म्हणजे हे परमात्म्याचं प्रतीक आहे आणि लाई म्हणजे जीवाचं प्रतीक आहे. लाई कधी होते? भाजल्यानंतर. तसं वैराग्याने भाजल्यानंतर जीव परमार्थाला योग्य होतो. आणि दही म्हणजे परमात्म्याचं प्रतीक आहे. दह्यात किती अंश आहेत? 3. कोणते कोणते? आम्लांश, आंबट आहे, घृतांश त्याच्यात तूप आहे आणि जलांश, 3 अंश आहेत. तसं परमात्मा सुद्धा सत, चित आणि आनंद. म्हणून आजची आपली काल्याची सेवा आपण करतोय. अभंग गोड आहे, 3 चरणाचा आहे, बाळकडा या प्रकरणातील लोक. मी तुम्हाला आता पहिला प्रश्न, या अभंगातून जगत पुरुषोत्तमपरायणे परमात्म्याची सुखानुभूती प्राप्त झाल्यानंतर काय बदल झाला जीवनात, तो भाव व्यक्त केला. मी तुम्हाला आता प्रश्न विचारतो, संसारात सुख आहे का? कशाला करत आहोत? संसारात सुख नाही आहे. आमचे हे जे महाराज मुळे आहेत ना, त्यांनी तुम्हाला तुमच्या डोक्यात असं फिट बसवलंय, संसार दुःख मुळ चौकडी. तुम्हाला संसाराच्या दुःखाचे प्रमाण देऊन देऊन तुमच्या डोक्याला फिट बसलंय. काय संसारात सुख तुमच्या डोक्यात असं फिट बसले. पण जे कीर्तन करतात ना, त्यांना विचारा तुम्ही कीर्तन कशा करता संसार करता बहुतांश काही काही बातम्या ऐकून बहुतांश संसारात सुख नाही. बरोबर आहे. असे शेकडो जरी प्रमाण असले तरी एक प्रमाण आपल्याला असं पाहायला भेटतं, काय? सुख पाहता जवा पाणी आणि दुःख पर्वता जवा पाण्यामध्ये थोडं तरी त्याच्यात काय आहे? सुख आहे. संसारात सुख थोडं तरी आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यात काय झालं? रमलाय. विचारलं त्याचं उत्तर असं आहे, संसारातलं जे सुख आहे ते परिपूर्णतम नाही. ते सुख कसं आहे? अपूर्ण आहे. त्याला परिपूर्णता तिथे नाहीच. माऊली, एका माणसाने संसार करत करत त्याला मुलगा झाला आणि त्या मुलगा झाल्यानंतर त्या मुलाचं नाव ठेवलं त्याने समाधान. म्हणजे असं दसरू ना, त्या मुलाचं काय नाव ठेवलं त्याने? समाधान. आणि समाधान नाव ठेवलं नंतर त्याला 4 मुलं झाली. नाही कळलं? अरे कशाचं समाधान? हे जे सुख आहे ना ते अपूर्ण आहे. समाधान नाव ठेवल्यानंतर पुढे 4 मुलं होत असतात. संसारातलं हे जे सुख आहे ते अपूर्ण आहे. अपूर्ण आहे. परिपूर्णतम सुख जर कशात असेल तर ते कशात आहे? भक्तीत आहे. म्हणून आपण भक्ती करा. आणि भक्तीत जे सुख आहे, आता अध्यात्माला सुद्धा सांगतो, ते योग्याला, ज्ञानाला, बाकीच्यांना ते सुख नाही भेटत, ते फक्त भक्तालाच भेटत. भक्ती प्रेम सुख, प्रेम सुख,
प्रेम सुख नेनवे आणि का पंडिता वाचका ज्ञानी अस. परंतु ते भक्त जो आहे त्याच्यात सुद्धा एक बारकाव आहे. भक्ताच्या अंतःकरणात काय असते? भावना असते. एक सुभाषित मी गोड वाचलं होतं. काही काही गोष्टी प्राप्त करण्याकरता काही काही गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या? भावेन देवं कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन सत्येन मित्रम कृपया शक्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. आता हे सुभाषित आपण उलट करूया. ज्ञान आपल्याला मोक्ष जर हवा असेल तर त्याच्याकरता आपल्याकडे ज्ञान असलं पाहिजे. असं म्हटले हे डोळे वेगळे, हे चांगल्याचे डोळे आहेत. परंतु माणसाला दुसरे असतात ते ज्ञानाचे डोळे. माऊली म्हणले की चांगल्याचे डोळे आपल्याला जग दाखवतात, परंतु ज्ञानाचे डोळे आपल्याला जगदीश्वर दाखवतात. जे चामाचे डोळे दाविती ते इंद्रिय पुढी लाविती तै साच आहे प्रतिती पुढी जया. ते चांगल्याचे डोळे आपल्याला जग दाखवतील, पण ज्ञानाचे डोळे आपल्याला काय करतात? जगदीश्वर परमात्म्याचे दर्शन करून देतात. ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. विठ्ठल कृपयाश्च पुत्रम, त्याच्या अलीकडचं पद आहे कृपयाश्च पुत्रम. तुम्हाला जर सुखी राहावं असं वाटत असेल जीवनभर तर मुलाला संस्कार द्या. मुलाला काय करा? छोट्या छोट्या मुलांना आपण घरगुती संस्कार द्या, मुलं तुम्हाला सांभाळतील. म्हणजे काही काही लोकांचं ऐकून मुलं सांभाळतीलच असं नाही, परंतु तुम्ही जर संस्कार दिले तर मुलं सांभाळतात. साने गुरुजींची एक गोष्ट मी वाचली होती. श्यामची आई त्याच्यात आलेली आहे. साने गुरुजी छोटे असताना ते जुने स्नान करण्याकरता ते कुडाचे असे काही असं बनवलेलं राहायचं, त्याच्यामध्ये दगड ठेवलं राहायचं मोठा, बरोबर ना? त्याला काय म्हणायचे? नानी. त्या नानी स्नान करायचे. तो दगड त्यांचं स्नान झालं की बाहेर पाय ठेवला की पायाला घाण लागायची. बाहेर पाय ठेवला की पायाला घाण लागायची. परत जायचे ते पाय धुवायचे. आणि स्नान झाल्यानंतर आईने आवाज दिला, श्याम बाहेर ये. साने गुरुजींनी सांगितलं, आई पायाला घाण लागते बघ. हे वाक्य आईने कानावर ऐकल्याबरोबर आईने आतून आवाज दिला आणि एका वाक्याने साने गुरुजींचं जीवन घडलं. साने गुरुजी काय म्हणायचे? आई पायाला घाण लागते. तर आईने आतून आवाज काय दिला? श्याम जसं पायाला घाण लागते म्हणून तू घाबरतोस ना, तसं श्याम आयुष्यात कधीच मनाला घाण लागू देऊ नको. या एका वाक्याने साने गुरुजींचं जीवन घडलं. पुढे साने गुरुजी कोकणातून पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर ते डेक्कन कॉलेजवर कृष्ण मंदिर आहे तिथं राहायचे. आई वारली आणि आई वारल्यानंतर एक दिवस प्रसंग असा की त्यांची जेवणाची व्यवस्था सावरकरांनी केली होती. म्हणजे काय, दोन विचाराचे दोन माणसं, परंतु जेवणाची व्यवस्था सावरकरांनी केली. आणि साने गुरुजी गांधीवादी विचारायचे, सावरकर हिंदुत्ववादी विचारायचे, तरी सुद्धा त्यांनी त्यांची जेवणाची व्यवस्था केली. आणि 2 दिवस शनिवार रविवार एका घरी, सोमवार एका घरी अशी त्यांची व्यवस्था होती. शनिवार रविवारी दिवसभर साने गुरुजींनी अभ्यास केला आणि जेवणाला ज्यावेळेस त्या घरी गेले ना त्यावेळेस त्या घराला कुलूप लागलं होतं. जेवणाला पैसे नाही, मग काय करायचं? तसेच रूमवरती आले आणि उपवास होते. दुसऱ्या दिवशी परत पूर्ण दिवस अभ्यास करून त्या घरी जेवायला गेले, परत त्या घराला कुलूप होतं. मग काय करायचं? परत घरी आले, परंतु त्यांना भूक राहिले ना. मग काय केलं? कृष्ण मंदिरात गेले, तिथे बसले आणि त्या मूर्तीकडे पाहून डोळ्यात पाणी आलं आणि आईची आठवण झाली. आणि त्यांना असं जाणवलं, आई असते तर मी आता उपाशी नसतो राहिलो. तेवढ्यात एक प्रकार घडला. एक श्रीमंत माणूस आला आणि त्याने देवाच्या पुढे दक्षिणा ठेवली आणि तो माणूस निघून गेला. साने गुरुजींच्या पुढे पैसे आहे. बाहेर खारे पोटाने शंकरदेवाला उभा होता. त्या पैशाकडे पाहिलं आणि एक मनाने त्यांनी असं सूचित केलं की हे पैसे घेऊ, आपण शंकरने खारे पोटाने खाऊया. परंतु लगेच आईच्या वाक्याची आठवण झाली. काय? श्याम, जीवनात जसं पायाला घाण लागली म्हणून घाबरतोस तसं मनाला घाण लागू देऊ नको. ते वाक्य आठवलं आणि साने गुरुजींच्या डोळ्यात अश्रू होते आणि कृष्णाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि कृष्णाच्या मूर्तीला सांगितलं, देवा तू माझी परीक्षा पाहतोस का? पण तू लक्षात ठेव, माझी आई पुण्यवान होती, ती तुझ्या पायाजवळ आलेली आहे. फक्त आईला माझा एवढा निरोप दे. काय? तुझा श्याम आहे ना, आज त्याला भूक लागलेली आहे, पैसे समोर आहेत, शंकरदेवाला बाहेर उभा आहे, पण तू देवा माझ्या आईला एक निरोप सांग. काय? देवा माझ्या पुढे 1 रुपये काय कोट्यावधी जरी रुपये पडले तर तुझा श्याम मनाला कधीच घाण लागू देणार. मी उदाहरण का सांगितलं? कृपयाश्च पुत्रम. म्हणजे आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार दिले की आपली मुलं चांगली घडली. बाबा विठ्ठल
वागा, मित्राच्या सोबत सत्यता वागा. सत्यता जर तुम्ही ठेवली तर मित्रपणा हा कायम टिकून राहतो. हा थोडे मतभेद झाले तरी चालतील, पण सत्य वागलं पाहिजे. मी असं वाचलं होतं, लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांची मैत्री 65 का 70 वर्षाची होती. आता सुद्धा पाहतो मी ते शरद पवार आणि ते सांगलीकडचे एक खासदार आहेत, निशावाले असं चष्मावर, श्रीनिवास पाटील, त्यांची मैत्री बालपणीची आहे. बालपणीची मैत्री आहे. काय विशेष आहे, हे लोक जे मोठे होतात ते विनाकारण नाही, मित्रांना सांभाळून घेतात आणि शिकवतात, प्रेम करतात. सत्य ना मित्र, याच्याकडे सत्य वागायचं. काय काय लोक आमच्याकडे आनंद येतात ना दरवर्षी, प्रत्येक वर्षी वेगळा मित्र घेऊन प्रत्येक वर्षी वेगळा मित्र. आम्ही समजावून घेतो, ईद गेलेली केसेटी. सत्य ना मित्र, चला. बायको खुश ठेवायचं असं तर काय लागतं आपल्याकडे? पैसा लागतो. काय काय लोकांनी पूर्वी बायकोला भरपूर जीव लावला, पण पैसा नव्हता, त्याच्यामुळे ते जमलं नाही. पैसाच लागतो. आता ज्यांना इथं अनुभव असेल, मी एक विनोद ऐकला होता. पुंडलिक रायाने बायकोला पुढे घेतलं, खांद्यावर घेतलं. बरोबर का चूक माता मावल्यांना? पुंडलिक रायाने बायकोला खांद्यावर घेतलं नाही, बापाला पाठीमागे. ते बरोबर वाटतं का तुम्हाला? चूक वाटतं? चूक वाटतं ना? चूक आहे. बरोबर, खांद्यावर घेतलं ते काय आहे? चुकीचं आहे. तुमचं काय मत आहे? बायकोला त्याने खांद्यावर घेतलं ना, आई वडिला पाठीमागे, चूक आहे? चूक आहे. पण माझं मत आहे बरोबर आहे. तुम्ही मला जेवढं तुम्ही छातीला हात लावून कसं काय सांगता, मला नाही म्हणून. असू द्या, तुमचं मत जरी चूक असलं तर माझं मत आहे बरोबर. तुम्ही म्हणलं कसं काय, तुम्हाला पटवून देतो. अरे लोक हो, पुंडलिक रायाने बायको नुसती खांद्यावर घेतली, तुम्ही तर पार. मग डोक्यावर घेतल्यापेक्षा खांद्यावर घेतली बरी नाही का? जाऊ द्या, मी येते का बोलतो, धनेन कांता विठ्ठल. बायकोला खुश ठेवण्याकरता पैसा लागतो. नाचते नारीची आबरू छन छुन्न तालावरती, पैशाने बायको खुश, पैशाने बोलते कीर्ती. ते बोल पदार्थ एक वास्तवात धनेन कांता कलया नरेंद्र. राजा जर खुश ठेवायचा असेल तुम्हाला तर त्याच्याकरता आपल्याकडे कला पाहिजे. मी त्या करमळा साईडला कीर्तनाला गेलो तर तिथे मला एका माणसाने माहिती सांगितली. आपले धामणेकर खुर्ची होते ना, मोठं नाव. त्यांना एका माणसाने फार मोठा वाडा आणि 10-15 एकर शेती त्या गावात दान दिली. कशा करता दिली? कलया नरेंद्र विठ्ठल. गुणवानाला लोक दान देतात, राजा प्रसन्न होतो. प्रस्तावना मी आता संपवतोय. हे सगळं जरी खरं असलं, म्हणजे काहीतरी मिळण्याकरता काहीतरी असावं लागतं, तसं देवाला खुश ठेवण्याकरता माणसाच्या अंतःकरणात भाव असावा. देवाकारणे भाव तस्मा त्यावे नरके फारसे वृत्त, झाले एकचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात का विठ्ठल. बाकी नसू द्या बाकीचं सगळं. असं म्हटलंय फक्त भावना असली पाहिजे. पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके भावी. भावना असली पाहिजे. आणि एकदा का तुमच्या अंतःकरणात भावना निर्माण झाली ना, बास परमात्म्याची तुमच्यावरती कृपा झाली. महाराज म्हणाले, आम्ही परमात्म्याची भावनायुक्त अंतःकरणाने परमात्म्याची सेवा केली, दास्यत्व केलं, आम्ही त्याच्या भक्ती केली, त्याच्यामुळे आमच्यावरती परमात्म्याची कृपा झाली. महाराज तुमच्यावरती परमात्म्याची कृपा झाली ठीक आहे, पण जो परमात्म्याची कृपा झाल्यानंतर तुम्हाला जे सुखानुभूती मिळाली त्याचा नेमका काय परिणाम झाला जीवनावरती, तो परिणाम सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. कृष्णाचे सुखे
आम्ही भावनिक असल्यामुळे आम्हाला भक्तीचं सुख भेटलं आणि त्या सुखाचा परिणाम सांगतात. काय झाला? कृष्णाची या सुखी भूक नाही तहान. आम्हाला तर तहान भूक लागत नाही. आपल्याला लागते का तहान भूक? आता तर लगेच महाप्रसाद आहे. पहा मग आता आपली भक्ती कशी चालली. माणसाला जर खरं सुख भेटलं भक्तीचं तर ताण काय करतो? विसरून जातो. सुख शेज गोड चित्ता न लगे अनेक आणि नाठवे घरदार ताण पळाला भूक. माणसाची ताण भूक विसरून जाते. एक सत्य घडलेली घटना आहे. आता तुम्ही क्षेत्रात आहात म्हणून सांगतो. एक राजस्थानमध्ये बाळाकी सती होऊन गेले. साधवी बाळाकी सती. तुम्ही नेटवरती माहिती आहे उपलब्ध, तुम्ही चेक करा. ती बाई मोहन महाराज काय विशेष आहे, बरेचसे दिवस जगली, परंतु 40 वर्ष अशी जगली. कशी? एकही क्षण झोपली नाही, एकही अन्नाचा कण नाही आणि एकही पाण्याचा कण नाही. 40 वर्ष. काही काही लोक म्हणतात याच्यामुळे आम्हाला कीर्तन ऐकायला वाटत नाही. ते मराठीवर काही सटा घ्या याच्यामुळे ऐकायला वाटत नाही. तुम्ही नेटवर माहिती आहे, तुम्ही घ्या. 40 वर्ष वय. परदेशातून काही डॉक्टर लोक आले आणि शरीरावर चेक केलं. अरे अन्नमय प्राण आहे ना, जगल कशी? तर शरीर चेक केलं, त्यांना काहीच सापडलं नाही. बरं बाई थोडी अशक्त पण तेजस्वी. किशोरजी व्यास गोविंद गिरिजी महाराज त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं, माताजी कसं शक्य आहे? 40 वर्ष एकही अन्नाचा कण नाही, एकही पाण्याचा थेंब नाही, एकही क्षण झोप नाही. 40 वर्ष आणि तुम्ही जगलात कशा? मग कशाच्या जोरावर जगलात? तुम्ही नेमकं केलं काय? त्या बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी सांगितलं, किशोरजी व्यासजी हे सगळं घडतंय ना, याचं एकच कारण आहे. मी 40 वर्ष बिना अन्न पाण्याची बिना झोपेची जगले, याचं एकच कारण आहे. मी इथं बसल्या बसल्या फक्त एकच काम करते. काय? श्रीकृष्ण परमात्म्याचं नामचिंतन करते. त्याचा हा परिणाम. काय विशेष आहे? या भौतिक अंगाने सुद्धा आपण लावू शकतो. कृष्णाची असो की भूक नाही तहान. विठ्ठल कळव नये सुख दुःख
भूक नाही तहान, आणि पुढचं पद मस्त गोड आलं, सदा समाधान सकळांचे. महाराज आपण सुखी आहोत का समाधानी? हा, दोन्ही काहीच नाही, दोन्ही नाही, सुखी नाही आणि समाधानी नाही, आणि जवळजवळ कीर्तन सारे असेच. बरोबर आहे तुमचं वाक्य. परंतु ऐका, पूर्वीपेक्षा सुख थोडं जास्त आहे. पूर्वी भौतिक नव्हती ना. जर एखाद्या बाईला जर बाळंतपणाला जर पुढे दवाखान्यात न्यायचं ठरलं पूर्वीच्या काळात, तर व्यवस्था नव्हती. आता थोडेसे साधारण थोडं सुखी आहोत, परंतु समाधानी नाही. आणि या अभंगात काय म्हटलंय? भक्तीने काय भेटतं? समाधान. सदा समाधान सकळांचे. आता समाधान कशाने भेटतं? ज्याने भेटतं ते आपण करत नाही. ज्याने भेटतं ते म्हणजे मी मगाशी म्हणतो तुम्हाला, समाधान ज्याच्यात आहे ते आपण केलं पाहिजे. विठ्ठल समाधान कशात आहे? चाली न म्हणता प्रमाणे सांगतो आणि पुढे जाऊ. पहिलं समाधान आहे नामचिंतन करा. सदा नाम घोष करू हरी कथा सदा चित्ता समाधान. पहिलं. दुसरं चरण पार झाले समाधान तुमचे. तिसरं विचार चांगले करू, विचारा वाचून समाधान. अशा अनेक प्रमाणात आपल्याला पाहायला पाहिजे समाधानाचे. म्हणजे समाधान खरं जे आहे ते विचारात आहे. आपण आनंदित जरी आलो तर परमार्थ काय आहे हा एक विचार आहे. म्हणून असं आहे मग की ज्यांचे विचार चांगले आहेत ती माणसं चांगली. हे स्वरूपाचं सौंदर्य सोडून द्या, पण विचाराचं सौंदर्य ज्यांच्याकडे आहे ती माणसं काय आहे? चांगली आहे. पण आपल्याकडे विचार चांगले असले पाहिजे. विठ्ठल असं म्हटले, क्षण हाची करावा विचार आणि करावा सारा विचार करा. विचाराचे प्रमाण जास्त आहे. हे मी एक चरित्र वाचलं होतं. अमेरिकेत एक मुलगी जन्माला आली. काय सुंदर चरित्र आहे. तिचं नाव होतं विल्मा रुडॉल्फ. अमेरिकेत जन्माला आली आणि वयाच्या 4थ्या वर्षी तिला आजार झाला आणि ती अपंग झाली. तिचे पाय कामातून गेले, पांगळी झाली. परंतु विचार तिचे पॉवरफुल होते. पांगळी झाल्यानंतर आई घेऊन डॉक्टरांकडे गेली, परंतु डॉक्टरांनी सांगितलं माताजी हिला आता आयुष्यात कधीच चालता येणार नाही. ती पांगळी झाली, कुठेही घेऊन जा तुम्ही आता हिला, हिच्या पायात कधीच प्राण येणार नाही, हिला चालता येणार नाही. विल्माने हे ऐकलं, परंतु विल्मा जिद्दी होती आणि ऐकायला नको. विल्माने ठरवलं मला नुसतं चालता नाही आलं पाहिजे, नुसतं पळता नाही आलं पाहिजे, तर जगात जिथे कुठे वेगवान धावण्याच्या स्पर्धा होतात ना त्या स्पर्धेत माझा नंबर आला पाहिजे. विचाराने पॉवरफुल होते. ठरवलं विल्माने आणि ठरवल्यानंतर वयाच्या डॉक्टरने जे लोखंडी दिले होते ते चालल्या करतात. वयाच्या 9व्या वर्षी विल्माने ते लोखंडी काढून टाकले आणि जमिनीवरती पहिला पाऊल टेकवला. नंतर 5 वर्षांनी पहिला पाऊल टेकवला. थोडी प्रॅक्टिस सुरुवात केली. आताच आहे आणि प्रॅक्टिस सुरुवात केल्यानंतर वयाच्या 13व्या वर्षी तिला थोडं पळता यायला लागलं आणि स्थानिक लेवलला तिने धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. नंतर तर तिला चांगलं पळता यायला लागलं आणि वयाच्या 15व्या वर्षी 2 वर्षात तिने पळण्याची एवढी प्रॅक्टिस केली की वयाच्या 15व्या वर्षी जागतिक लेवलची स्पर्धा होता अमेरिकेत टेनेसीमध्ये. त्या स्पर्धेत तिने भाग घेतला विल्मा रुडॉल्फने आणि तिला स्पर्धक, तिचं नाव आठवत नाही मला आता, स्पर्धक जागतिक लेवलची झाली. ती आतापर्यंत कधीच पराभूत झालेली नव्हती आणि ती विल्माच्या स्पर्धेला आली. चरित्र वाचत असताना माझ्या अंगावरती शहारे आले. तिचे आईवडील त्या स्पर्धेत हजर होते. तिच्या आईवडिलांच्या काय भावना असत. एक पांगळी पोरगी जगात सर्वात वेगवान धावपटूच्या सोबत आता धावणार आहे. येईल माझी पोरगी, येईल का माझी पोरगी, चालेल का या स्पर्धेत. आईच्या वडिलांच्या डोळ्यावरती ते हावभाव होते आणि स्पर्धा सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर पहिली स्पर्धा होती 200 मीटरची, विल्माने जिंकली. दुसरी स्पर्धा होती 300 मीटरची, विल्माने जिंकली. शेवटची स्पर्धा होती 400 मीटरची. पळायला सुरुवात झाली आणि विल्माचं ते बॅटन खाली पडलं. तेवढ्यात ती दुसरी स्पर्धा पुढे गेली पळत. पण तेवढ्या विल्माचे विचार पॉवरफुल होते, याच्याबद्दल मी बोलतो. ते बॅटन त्याने तेवढ्या घाई गडबडीत उचललं आणि एवढी यंत्रवत धावली
आणि 1960च्या दशकात जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून तिची निवड झाली. कुणाची? विल्मा रुडॉल्फ. म्हणून मी का सांगतो तुम्हाला हे, या जगातल्या बाकीच्या गोष्टी कमी जास्त होतील जाऊ द्या, फक्त आपले विचार चांगले ठेवा, आपलं जीवन आपण समाधानी होऊ शकतो. विचार आपले फक्त चांगले राहिले पाहिजे. भौतिकता माऊलींनी आणि नाथ महाराजांनी 2 ओव्या दिल्यात. जगात श्रीमंत कोण आणि जगात गरीब कोण. नाथ महाराज म्हणले गरीब कोण? ऐक दरिद्री याचे लक्षण, गाठी असता कोटी धन, संतुष्ट नाही ज्याचे मन, परम दरिद्र जाण या ना. खरा दरिद्री कोण? कोट्यवधी रुपये आहेत परंतु तो समाधानी नाही, संतुष्ट नाही, तो खरा दरिद्री आहे. आता आपला आपण पाव, आपण नुसते दरिद्री नाही, पक्के दरिद्री आहोत. थांबवतो वाटत नाही. बरं, काय काय माणसं काहीच घेणं देत नाही, नुसतं ते कमवत राहतात. पाठीमागे भोगण्याचं त्यांना वेळच येत नाही. तुकोबारांनी प्रमाण दिले त्याच्या कथा महाराज तुका म्हणे आयसे कोंबड्याचे परी पुढेची उकरी लाभ नाही. आता श्रावण महिना सुरू आहे ना, त्या श्रावण महिन्यात कोंबडीच्या पाठीमागे 10-15 पिले असतात. पिले तिचे श्रावण महिना असलं ना किती पिले असतात तिच्या माग. आता श्रावणात घालण्यात नाही गेले पडत, 10-15 पिल्यांच्या तोरात चालते. उकरड्यावर गेली की ते असं उकरते आणि ते दाणे कोण खातात? पिलं. तसे आमच्यात ते बरेच पिले, ते फक्त फुकरच चालले. खायला माझं पिलंय त्यांना वेळच नाही. रोज कुठेतरी फक्त फुकरायचं काम चालू आहे. पाठीमागे आता कोणते पिले येते ते त्यांनाच माहिती आहे. असू दे, आपण आपले विचार चांगले ठेवायचे. आणि माऊलीने बोली दिली या जगात श्रीमंत कोण? विठ्ठल. आपले विचार मस्त ठेवा, विचार चांगले ठेवा. विचाराने आपलं समाधान होतं, पण विचारा वाचून न कविजे समाधान. भक्ती हा एक विचार असल्यामुळे महाराज म्हणतात कृष्णाचे या सुखी भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. या भक्तीचा आणखीन काय परिणाम झाला? अभंगाचं घडलेचे नाही झाले भक्तीत दिवस कसे गेले कळत नाही. तुमचं वय किती? 52. खरं सांगा मला 52 वर्ष कसे गेले कळालं? आता विचारा म्हणून तुमच्या लक्षात आलं? कळत नाही.
बाबा तुमचं वय किती? वय 70 मध्ये ठणठणी. आपण आता 70 लोक जातो की नाही सांगता यार. जुनी माणसं असेल मस्त. पण 70 वर्ष झाले, काढले दिवस कसे गेले? मला मुद्दा पुढे सांगायचा आहे. संसारात जर ही परिस्थिती असेल तर परमार्थात कसं कळत? मी एक भाव वाचला होता, परमार्थात दिवस गेलेलेच कळत नाही. भाव किती गोड आहे माऊली. मला रात्री 2-2:30 वाजता भाव सापडला. एवढा आनंद झाला. म्हणजे काय काय भाव सापडलेला रात्रीच आणि उड्या मारा वाटतो. गाय गायची पुढे मला बरा आनंद झाला. माणसाला दिवस गेलेलेच कळत नाही. तुमचं आमचं जाऊ द्या. आता मी गणित सांगतो तुम्हाला आणि त्याला नाथ महाराजांचे बोधे देतो. म्हणजे किती दिवस गेले तरी कळलेच नाही याच्याबद्दल आहे. वेळ मोजण्याचं सगळ्यात कमी मापक काय? सगळ्यात कमी मापक आता वैज्ञानिक दृष्ट्या घेऊ. आता भागवतात एक अणु वगैरे असा थोडा क्लिष्ट विषय आला. वैज्ञानिक दृष्ट्या घेऊ. चला काही असून काही तसं सेकंदापासून पुढे घ्या समजण्याकरता. सेकंदाच्या नंतर मिनिट, मिनिटाच्या नंतर तास, तासाच्या नंतर दिवस, दिवसाच्या नंतर आठवडा, आठवड्याच्या नंतर 15 राहिला. आठवड्याच्या नंतर 15, 15च्या नंतर महिना, महिन्याच्या नंतर वर्ष, संपलं. महिन्याच्या नंतर वर्ष. हा ऐका, महिन्याच्या नंतर 2 महिने. बरोबर आहे ना? माऊली एक आपलं उत्तर काय आलं? महिन्याच्या नंतर 6 महिना. त्याच्यापासून लांब तेच पुढे यायला होतो. ऐका, महिन्याच्या नंतर 2 महिने. कारण ऋतू किती आहे? 6. हे 3 हे नाही. उन्हाळ्यापासून हिवाळा हे नाही. 6 ऋतू आहेत. ग्रीष्म ऋतू, शरद ऋतू, वसंत ऋतू, म्हणजे हे ऋतू आहेत ना, ते 6 आहेत. म्हणून 2 महिने. महिन्याच्या नंतर 2 महिने ऋतू. 2 महिन्याच्या नंतर 3. अरे त्याला काहीतरी पुरावा द्या ना आधार. 2 महिन्याच्या नंतर मग 6 महिने. दक्षिण आहे, उत्तर आहे, आणि त्याच्यानंतर वर्ष. आता ऐका हिशोब. 12 वर्ष झाले म्हणजे एक तपपूर्ती. 25 वर्षाला होतं त्याला काय म्हणतात? रौप्य महोत्सव. 50 वर्षाला होतो त्याला काय म्हणतात? मला सांगा 2 तप पूर्ण कधी होतात? 24ला. मग रौप्य महोत्सव कधी करायला पाहिजे? 24ला. मग बाकीचे लोक करतात त्यांना कळालेलं नाही. त्याचं गणित असं आहे, 2 तप पूर्ण झाले म्हणजे 1 घ्यायचा. 12 दूने 24 आणि 1 25ला रौप्य महोत्सव. 4 तप पूर्ण झाले म्हणजे 2 घ्यायचे. 12 चुक 48 आणि 2 50. 50ला सुवर्ण महोत्सव. 6 तप पूर्ण झाले म्हणजे 3 घ्यायचे. 12 चुक 72 आणि 3 75ला अमृत महोत्सव. आणि 8 तप पूर्ण झाले म्हणजे 4 घ्यायचे. 12 8 96 आणि 4 100. त्याला म्हणतात शतक. आता ऐका पुढे हिशोब. असे 100 वर्ष. आता ऐका, असे 4,32,000 वर्ष गेले म्हणजे एका कलियुगाचं आयुष्य आहे. आता हे जे कलियुग चालू आहे त्याचं आयुष्य किती आहे? 4,32,000. आताशी 5-5.5 वर्ष होत आले. 8,64,000 वर्ष झाले म्हणजे एका द्वापारयुगाचं आयुष्य आहे. 12,28,000 वर्ष झाली म्हणजे एका त्रेतायुगाचं आयुष्य आहे. आणि 17,96,000 वर्ष झाली म्हणजे एका कृतयुगाचं आयुष्य आहे. आणि हे 4 मिळून जे होतात किती झाले? 4 मिळून 43 लाख. 43 लाख वीस. आणि त्याला म्हणतात एक महायुग. आता ऐका, असे 1,000 महायुग गेले म्हणजे त्याला म्हणतात एक कल्प. त्याला काय म्हणतात? एक कल्प म्हणतात. आणि ब्रह्मदेवाचा 1 दिवस फक्त 12 तास म्हणजे एक कल्प. ब्रह्मदेवाचे फक्त 12 तास म्हणजे एक कल्प. आणि असे कल्पच्या कल्प गेले, असे कल्पच्या कल्प गेले तरी गवळणी काय म्हणतात? कृष्ण आमच्या सोबत अर्धाक्षणच होता. भाव पहा किती विशेष आहे. अशा कल्पच्या कल्प गेले तरी गवळणी काय म्हणतात? कृष्ण परमात्मा आमच्या सोबत फक्त अर्धक्षणच होता.
रास क्रीडेत आरदक्षिणच आता मोदी आहे का असे ब्रह्मदेवाचे 6 महिने रास क्रीडा केली गवळणीच्या सोबत आणि गवळणी म्हणतात नाही आरदक्षिण केली गोवी आहे का आता ते रास क्रीडेची राती म्या ब्रह्मशन्मास केली होती गोपिका आरदक्षिण मारती वेगी गबसते का गवळणी म्हणतात म्हणजे परमात्मा म्हणतात 6 महिने मी रास क्रीडा केली तरी गवळणी म्हणतात आरदक्षिण केली सूर्य का लवकर उगवला याला म्हणायचं कळलेची नाही झाले किती दिस विठ्ठल आणखीन एक परिणाम आहे बाहेर इलवास विसरले माणूस बाहेरच्या गोष्टीला विसरून जातो बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत माणूस त्याला हो आणि असंच केलं पाहिजे माणूस बाहेर विसरला पाहिजे आणि देवाला आठवलं पाहिजे आपण उलट केलं काय देवाला विसरलो पण विसरली तर थोर झाली हा आणि जगाला आठवतं पण तुकोबरा नमस्कार करतात परंतु कोणालाही नाही ते देवाला आठवतात काय त्यांना शूरदान जीवे कशी समय रामकृष्ण वासुदेवा जानवी जनासी वाजवी कळिया टाळ घागऱ्या घोषका काय काय सम पुढे काहीच मिळणार काय तरी पाठव इकडे तिकडे कुकडच मिळणार काय काय साधे शिकत चालेल परंतु गोड चला बाहेरच्या गोष्टी विसरून जायच्या बाहेरले वास विसरले आणि देवाला आपलं उलट झालं मी एक दिवस मंदिरात आलो दर्शन करता माऊलींच्या स्कूटी घेऊन आलो होतो मंदिरात काहीतरी डोक्यात चालेल भगत चिंतन करत करत प्रदक्षिणा केली गर्दी होती बाहेर निघालो डायरेक्ट घरी गेलो गेटमध्ये मग काही पोरं उभे होते ते पोरं असायला लागले ते म्हणजे जाताना स्कूटी नेली चालत झाले कोणाला तरी काय मग मला एकदम मला काका दर्शनाला घेते मला आणि गाडी कारण तिकडच राहिली म्हणजे आपल्या थोडंसं जरी परिणाम झाला तर आपण असं विसरून जातो त्याच्यामध्ये स्कूटी ठेवली होती विकून टाकली डोक्याला ताणत नव्हतं मला याला देऊन टाकली येते घरी दिली बाहेरच्या गोष्टी विसरायच्या त्या आम्ही इकडे मिरजेवाडी गाव आहे चासजवळ तिथे कीर्तनाला आम्ही सप्ताला होतो आणि माझ्यासोबत एक ते वारले आता आमचे मित्र होते सुधाकर महाराज म्हणून मस्त माणूस पण ते सप्ताहात ते कीर्तनात दुसरेच राहायचे म्हातारे माणसं एकदम आम्ही तिथं गायला वाजवायला राहायचो ते सुधाकर भाऊ त्यांना म्हणायचं अरे आपलं कीर्तन ठेवून पहा लोकांना म्हणायचं लोक म्हणायचं ठेवून पहा म्हणजे जाळून दुसंगच आता काही म्हणते बा आपले लोक आपलं ठेवून पहा जाळून दुसंगत होतं कीर्तन झाले जाळून दूर तुम्ही ते म्हणलं होते कीर्तन आपलं ठेवून पाहायचा जर नाही जाळून दुसंग गेलं तर काय राहिला काय झालं आता हाच ब्रेड गोकुळाष्टमी सर गोकुळाष्टमी दिवशी घटना घडली पण त्यावेळेस फोन वगैरे काही असं नव्हतं काही असं लागण्याचे काही क्वचित फोन होते आणि तो नियम असा होता त्या लोकांनी तारखा त्या डायरेक्ट असे जन्मजन्मचे दिले होते तुम्हाला ही तारीख मरेपर्यंत तुम्हाला ही तारीख ते फोन करत होते काही नाही ते बाबा डायरेक्ट पिशी घेऊन यायचे 4-5 वाजता आणि ते संध्याकाळचे ते गोकुळाष्टमीचे महाराज आले मी सुद्धा करतो आता हा इकडे संधी तुम्हाला
सुधाकर भाऊ म्हणले युवराज भाऊ संधी आहे पण प्रॉब्लेम. म्हणलं काय प्रॉब्लेम आहे? ते म्हणले माझा गोकुळाष्टमीचा अभंग बसलेला नाही. माझा आपलाच हेच आपले गावकडे आपलं जे नेहमीच ऐकलं आहे त्या माझा गोकुळाष्टमीचा बसलेला नाही म्हणले. म्हणलं सुधाकर भाऊ आता माघार नाही घ्यायची. तुमचा अभंग बसलेला असो का नसो तुम्हाला आता कीर्तन करावं लागणार. ते म्हणलं नाही हो जमणार आहे आम्हाला करा कीर्तन. आता हे सुद्धा म्हणलं काय सामान्य लोक त्यांना तरी काय लक्षात नाही. म्हणलं करा त्या पण अभंग तुम्ही कीर्तन करा. काय काही लोकांना महाराज आपण म्हणतो पण त्यांचं काही देण्यात येत नाही. एक पुण्यात पोरगा गेला आमचा विद्यार्थी महाराज पुण्यात गेला आणि गेल्यानंतर त्याने प्रवचनाला अभंग घेतला. एक तर प्रवचनाला अभंग घेतला. मला सांगत होता मला कोणता अभंग घेतला रे? त्याने सांगितलं संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण नावाडे जन्म माता निर्माणे गोविंद असे मागे तुका म्हणे सत्य कर्म घातले नरका झाले अभंग घेतला. म्हणलं प्रवचन कसं काय झालं? लोक म्हणले नंबर 1 झालं. म्हणलं कुठं होतं प्रवचन? ते म्हणजे पुण्यात. तू केलं? म्हणलं किती होतं? ते म्हणजे 1.5 तास. म्हणलं तुला तर नाही डोकं पण ते लोक चेक करावं लागतं. तुम्ही काय झालं? अरे म्हणलं येडपटा संताचे पाय हा माझा विश्वास सर्व भागत असं झालं त्यांचा आणि विषय तर त्यांचा झाला ना. म्हणजे एक चरण एका अभंगाचं बाकीचे 3 चरण दुसऱ्या अभंगाचे. आणि ते लोक म्हणजे नंबर 1 प्रवचन झालं. अरे म्हणलं काय अवघड काम म्हणून त्याच्या लक्ष झालं ते म्हणजे असं आहे का? आणि ते तर नाही होतं म्हणून तुझं तू पाहत भेटलं पूर्ण अंदाज सुद्धा करून लावा काय नाही. ह्या कोणता अभंग घ्यायचं घ्या. आता गोकुळाष्टमीचा दिवस त्यांनी घेतला कोणता तरी अभंग घेतला. मी विसरल्याबद्दल बोलतो. आता मी तेव्हा वाजवण्याचा नादात चाल वगैरे झाली सगळं झालं त्याला कंबल वगैरे बांधलं आणि उतरणी घेतल्यानंतर प्रॉब्लेम झाला. काय? त्यांच्या हा अभंग डोक्यातून गेला. मला विचारलं युवराज कोणतं आहे? अरे मला तर घेता येत तुम्हाला आमचं काय तुम्हाला ज्याच्यावर करायचं तेच देणार नाही. काय तरी एवढा आशा झाला त्याच्या काय तरी विनोद होता. तो काय म्हणला बाबा तुम्ही बोलत राहा आपण पुढे पाहू. म्हणजे बोलत राहा पुढे पाहू म्हणजे तुम्ही आठवलं असंच सुरू दे. का बोलतोय काही काही गोष्टी ज्या आपण विसरायच्या असतात त्या विसरत नाही. ज्यांना विसरायचं नाही ते विसरतो. आपण उलट गेले पण संत महात्म्यांचं तसं नाही. बाहेरील वास विसरले विठ्ठल. स्टेट बँकेत घडलेला दुसरा प्रसंग. मी स्कूटी एक जण सोबत घेऊन गेलो. आमचे पांडुरंग महाराज मित्र होते म्हणजे ते आता गावी गेले. त्यांची स्कूटी तो चालवायला मोकळा. आम्ही घेऊन गेलो स्टेट बँकेत आणि बाहेर आलो सगळं काम करून आणि चावी लावली त्या गाडीला. चावीच्या यायला मी त्यांना फोन केला. म्हणलं चावी लागणार होती गाडीची. ते म्हणजे युवराज भाऊ नुसतं लोकांना ज्ञान सांगता मला वाटलं तुम्हाला काही डोकं असतं. म्हणलं काय झालं एवढं? जाताना चावी लागली येताना काय झालं? तो काय माणूस आहे का? आता शूज नवीन टाकले चावी चांगली परत केलं. मला पांडुरंग महाराज लागतच नाही चावीच लागत नाही. ते गडी असं मोकळा गडी. तुम्ही एक काम करा टाका लॉक तोडून. लगेच जवळच पेटर आहे स्टेट बँक समोर जवळच तिथंच पेटर आहे. लगेच त्याच्याकडे गेलो आम्ही. म्हणलं लॉक तोडायचं. मग ते बी असा हातोडा समजत सोबतच घेऊन लगेच गाडी जवळ तो हातोडा टाकणार तेवढा एक माणूस पळत आला. अरे महाराज लोक काय करता? म्हणलं गाडीचं लॉक तोडायचं आहे. कशामुळं? म्हणलं आमची चावी आहे ना. अरे म्हणे मागाशीपासून मी लांबून पाहतोय तुम्हाला डोके आहेत का काही? म्हणलं काय झालं? अरे तुमची स्कूटी ती तिकडे ही माझी. दोन्ही दिसायला सारखं होतं. एकच कंपनीने एकच सगळं दिसायला. म्हणलं माफ करा माझ्या लक्षात नाही झाली. मग तिला चावी लावून घेऊन आलो. मी काय म्हणतोय बाहेर वास विसरली विठ्ठल. आनंद आहे कळलेची नाही झाले किती दिस बाहेरील विसर. बाहेरच्या गोष्टी जेवढ्या विसरतात मग तुकोबरा प्रार्थना किती करतात? देवा आता ऐसा करी उपकार आणि देहाचा विसर पाणी. आणखीन काय काय विसरलं? अभंगाचं शेवटचं विसरू कामाचा तुका म्हणे विसरू कामाचा तुका म्हणे तुका
उद्वेग राहिला जात काय काय विसरलं बाबा. कामाच्या शब्दाचे दोन अर्थ आहेत. काम म्हणजे विषय आणि काम म्हणजे इच्छा. विषयही संपले, इच्छाही संपला. विषय कुणाचे संपले एक भाव सांगतो, इच्छा कुणाच्या संपल्या एक भाव सांगतो थांबतो. विषय कुणाचे संपले पवन सुद्धा हनुमंत. मला जास्त खाली येऊन नाही सांगता येणार, कारण तुम्ही हा भाव वाचलाय रामायणात. श्लोक सांगतो आणि थांबतो. मारुतीराय ज्यावेळेस सीतेचा शोध करण्याकरता लंकेत गेले ना, त्यावेळेस रात्रीच्या वेळेस फिरायचे. गृहस्थ्याच्या घरी रात्री गेल्यानंतर मारुतीरायांना ते सगळं दृश्य दिसायचं. सगळा सीतेचा शोध झाल्यानंतर परत आले आणि प्रभू रामचंद्रांनी त्यांची थोडी विनोदी शैलीत मारुतीरायांना विचारलं, मारुतीराय आपण तर ब्रह्मचारी आहात,
आणि रात्रीच्या वेळेस फिरायचे ग्रहस्थाच्या घरी. मारुतीराय म्हणले, हो मग ते दृश्य दिसल्यानंतर तुमच्या मनावर काही परिणाम झाला नाही का? मारुतीरायने दिलेलं उत्तर गोड आहे. मारुतीराय म्हणले, देवा मी फिरत जरी कुठेही असलो तर माझ्या चित्तात तुम्हीच असल्यामुळे माझ्या चित्तावर त्याचा काहीच परिणाम नाही. श्लोक आहे का? कामं दृष्ट्वा मया सर्वा, विषय विसरू कामाचा याबद्दल बोलतो. कामं दृष्ट्वा मया सर्वा विषम वदता रावण स्त्रिया न तुम्ही मनसा किंचित वैकृत्यम उपपद्यते. म्हणजे माझ्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही याचा अर्थ आहे. काम शब्दाचा पहिला अर्थ आपण केला होता विषय, विषय संपले विसरू कामाचा. आणि दुसरा अर्थ आहे एक प्रमाणालय, काम नाही काम नाही. दोन्ही वेळा म्हटले ना त्याचा अर्थ तोच आहे. पहिला काम नाही म्हणजे विषय संपले आणि दुसरा काम नाही म्हणजे इच्छा संपली. इच्छे ते पावलो तुका म्हणजे धन्य. आमच्या सगळ्या इच्छा संपल्या. हो, कुणाच्या इच्छा संपल्या? गवळणीच्या संपल्या. विसरल्या काम धंदा सासऱ्याची नाही सगळं विसरलं. ते गवळण गोड आहे. हरी तुझ्या मुरलीच्या पायरे डोळ्याशी काजळ हळदीने मळवट भरला रे मन मोहिले रे काळीचे वास हसला. सगळं आमच्या इच्छा संपल्या. आम्ही बाहेर गोष्टी काय झालो विसरलो. म्हणून विसरू कामाचा तुका म्हणे झाला. त्याच्यामुळे काय झालं? उद्वेग राहिला जावे या पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश य संसार सगळं झालंही नाही जे आहे ना सगळं. नाही तर संसार याला संसार म्हणले हा चुकवणं अवघड आहे. ते राजनंदरास महाराज पद गोड म्हणतात. देख लिया संसार हमने देख लिया सब मतलब के यार हमने देख लिया जिस पर विश्वास किया है उसी ने हमें निराश किया है बन के रिश्तेदार हमने देख लिया संसार हमने देख लिया संसार आवडीचा महात्मा आहे. गोड भजन कोणत्या प्रसंगावर त्यांचे भजन तयारच आहे. जैसे रखे राम जी रहना चाहिए मान अपमान सब सहना चाहिए सहना चाहिए. जैसे रखे राम जी असं आमच्या जीवनात घडलं. हो, म्हणून आम्ही आता परमात्मा जसं ठेवून तसं राहतो. आम्हाला आता सगळ्या जन्म मृत्यू हे जो संसार आहे आमचा सगळा विसरला. विसरू कामाचा तुका म्हणे झाला तो संपला. उद्वेग राहिला जावे यावे. जाणं येणं आमचं संपलं. म्हणून आपण सुद्धा आता या क्षेत्रात एवढी प्रार्थना आपण करूया की आपला सुद्धा संसार टळला पाहिजे. विसरू कामाचा तुका म्हणे झाला उद्वेग राहिला जावे यावे कळलेची नाही झाले किती दिस बाहेर लवा सर्वे विठोप्पा.
देवा जगत्रय एकटीला पाहू आपण थांबूया आता एक 5-10 मिनिटात थांबूया बरोबर टाइम कारण आज बी डबल पैसा आहे माझी माझी तुझे वर निघून ना आयसे दे प्रेम काही कळा डबल पैसा काय पुन्हा प्रकार त्याला तुम्ही नंतर सांगा खरं तर काल्याचे कीर्तन आपण भरपूर ऐकतो म्हणून थोडा वेगळा विषय आज काल्याच्या लीला आपण नेहमी खेड्यापर्यंत सुद्धा आपले मंडळी सांगतायत चांगले चांगले परमात्म्याने 2 प्रकारचे चरित्र केले हे दशे चरित्र केले नारायणी रांगता बोधने राखता पहिलं रांगत असताना रांगत काय केले दही दूध तूप लोणी हे बाह्य अंगाने परंतु चित्त चोरी येले नंदाच्या नंदने किंवा सावळे रुपडे चोरटे परमात्म्याने याची चोरी केली आणि दही दूध लोणी चोरी करत करत असताना गवळणे सांगते का राणी रात्री आला खाऊन फोडीले अवधी खोड्या परमात्म्याने दही दूध लोणी चोरत असताना काही अनेक प्रकारच्या खोड्याही केल्या यशोदामाईने समजावून सांगितलं परंतु त्याने काही ऐकलं नाही खोड्या नको करू खोड्या नको करू खोड्या नको करू चाल आमची वेगळ्या मात्रेत घेईल पण सगळ्या काळ वाजत येत नाहीत ना म्हणून ती याच्यात घेईल तेवढा त्याला ते चालेल 10 दिन का तिथे कथा कधी करते ती तेवढ्यातले चालेल त्याच्यात थोडस म्हणतो 1 2 3 4 अनेक प्रकारच्या खोड्या परमात्मा करायला लागल्यानंतर यशोदामाईने सांगितलं कृष्णा आता खोड्या करू नको बाबा
जास्त खोड्या करत करत गेल्यानंतर यशोदामाया वैतागल्याने सांगितलं, कृष्णा आता तू गावातच राहून जुनी शाळा कोणती होती? गायाच्या पाठीमागे जाणे. यशोदामाईने सांगितलं, कृष्णा आता तू गावात राहू नको. कृष्ण परमात्म्याने सगळ्या मित्रांना आवाज दिला, ए गोपाळांनो चला, आता आपलं कुठे जायचं? गाया घेऊन जायचं. गाई गोपाळय मुनी काकती, गाई गोपाळय मुनी काकती, गाणिया खांद्यावरी पावा कस्तुरा निळा, चालत गोपाळ गाई मागे, चालत गोपाळ गाई मागे, चालत गोपाळ गाई मागे. सगळ्या गोपाळाने वेश धारण करत 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 गोपाळ श्रीकृष्ण परमात्मा कुठे गेले? वृंदावनमध्ये गेले. आणि तिथे गेल्यानंतर परमात्म्याने अनेक प्रकारचे खेळ खेळले. कोणते खेळ? अनेक प्रकारचे खेळ खेळले. गोपाळ कंटाळले. कांदी भार काय या कीर्तनाचे